नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या भागात आपण बघणार आहोत। जीवा नंदिनी हॉटेलमध्ये गेलेले असतात तेव्हा नंदिनी जीवाला डिवोर्स पेपरवर साइन करायला भाग पाडते। तेव्हा जीवाची तर अजिबात इच्छा नसते, पण तरी पण त्याला नंदिनीचे बोलणं ऐकून साइन करावीच लागते, कारण नंदिनी त्याला खूप काही बोलते। त्यामुळे त्याला तर काही ऑप्शनच उरत नाही आणि त्याच्या तर डोळ्यामधून अश्रू येत असतात आणि नंदिनी पण खूप रडत असते। आणि इकडे पार्थ आणि काव्याची पण सेमच सिच्युएशन आहे। इकडे पण पार्थ काव्याला डिवोर्स पेपरवर साइन करायला भाग पाडतो आणि काव्यासुद्धा डिवोर्स पेपरवर साइन करते। अशा प्रकारे दोघे जण डिवोर्स पेपरवर साइन करतात आणि असं झाल्यानंतर दोघांना सुद्धा खूपच वाईट वाटत असतं। आणि त्यानंतर ते चौघे जण घरी गेल्यानंतर मानिनी आणि विक्रम दोघांकडे जातात आणि म्हणतात की उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, त्यामुळे तुम्ही चौघांना सुद्धा सत्यनारायणच्या पूजेमध्ये बसायचं आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात उद्या कुठे जाऊ नका आणि तुमचे जे कामं आहे ते सगळे कामं तुम्ही दुपारनंतर करा। हे ऐकून काव्या म्हणते मी पूजेला बसण्यासाठी तयार आहे, पण मानिनी गेल्यानंतर काव्याला पार्थ म्हणतो की आपण आज डिवोर्स पेपरवर साइन केलेले आहेत आणि आपण आज लॉयरकडे जाणार आहे, तरी तुम्ही या पूजेला बसायला का होकार दिला आणि या पूजेचा अर्थ तरी काय। आणि इकडे सेम नंदिनी सुद्धा जीवाला म्हणत असते की आपण या पूजेला बसून अर्थ तरी काय, कारण आता आपण या नात्यामध्ये राहिलोच नाही आहे, कारण आता आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे। तेव्हा जीवा पण तिच्याकडे आश्चर्यानेच बघत राहतो की नंदिनी अशी कशी बोलते, कारण नंदिनी तर आधी खूप विश्वास करायची या सगळ्या गोष्टींवरती, पण आता नंदिनीने तर सगळ्या गोष्टींमधून मन काढून टाकलेलं आहे। हे बघून जीवाला तर खूप आश्चर्य वाटते आहे। आणि इकडे पण सेमच सिच्युएशन आहे, काव्या आणि पार्थसुद्धा याच सेम सिच्युएशनमधून जात आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, आता नंदिनी जीवा काव्या पार्थ यांचा घटस्फोट होईल की चौघेजण परत एकत्र येतील, पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।